जय श्रीराम. गेले 109 दिवस आपण श्रीरामाच्या ज्या नावाचा जप करता करता हे जे प्रवचन रूपी आपण जे पुस्तक वाचतोय, तुमच्या सगळ्या लोकांना माहिती असेलच की श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज जे गोंदवले सध्याला महाराष्ट्रातील थोर संत, ज्यांनी आयुष्यभर श्रीरामाच्या नावाचा जप पण केला आणि श्रीरामाच्या जीवनाची माहिती लोकांना साध्या सोप्या भाषेत सांगितली. त्यांनी हे 365 दिवसांसाठी म्हणजे पूर्ण वर्षभरासाठी जे प्रवचनांचं पुस्तक लिहिलेलं आहे, ते प्रत्येक दिवसासाठी एक पान जे वाचायला 3-4 मिनिटं लागतात आणि स्लो असेल तर 5-6 मिनिटं लागतील. नाही वाचायचा कंटाळाच असेल, तुम्ही ऑनलाईन वाचू शकता, फिजिकल पुस्तक नसेल तर. आणि नसेल तर अशा प्रकारचे जे रेकॉर्डिंग झालेले ऑडिओज आहेत, त्याचे तुम्ही श्रवण करू शकता फ्री ऑफ कॉस्ट. नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं आणि नामस्मरणाचे काय फायदे आहेत, हेच त्यांनी ह्या प्रवचनांच्या पुस्तकामध्ये आपल्याला साध्या सोप्या भाषेत आणि अगदी सहज उदाहरणाद्वारे समजावलेलं आहे. आता आपण हे 110व्या दिवसाचं जे प्रवचनांचं वाचन आहे, ते आपण करूया आणि त्याचा आजचा शीर्षक आहे, भवरोगापासून मुक्ततेचा उपाय, सत्संगती व नामस्मरण. एका गावात एक वैद्य राहत होता. त्या वैद्याला कोणाला काय रोग झाला हे तोंडावरून समजत असेल. त्याने एकच एका मनुष्याला आपल्या घरावरून जाताना पाहिले आणि त्याला आत बोलवले. वैद्याने त्या माणसाला सांगितले, की तुला एक भारी रोग झालाय, पण मी सांगतो तिला औषध घे आणि मी सांगेल त्याप्रमाणे पथ्य पाळ, म्हणजे तुझा रोग बरा होईल. वैद्याने सांगितलेलं औषध आणि पथ्य त्या मनुष्याने पाळले नसते, तर त्यात त्या वैद्याचे काही नुकसान होते का? म्हणजे वैद्य हे आपल्याला हेल्प करण्याकरता, आपली शारीरिक, मानसिक स्थिती बदलण्याकरता किंवा चांगल्या ठेवण्याकरता असतात. ते आपल्याला मदत करतात. त्याचप्रमाणे संत लोक जे आपल्याला करायला सांगतात, त्यात त्यांना स्वतःला काही मिळवायचे असते का? आपल्याला गुरु सांगत असतात. त्यांचे ऐकल्याने आपला फायदा होत असतो. ते आपल्याला भवरोग झाला असं सांगतात आणि त्यात करता सत्संग करा आणि नामात रमण सांगत असतात. भवरोग झाला म्हणजे आपण प्रपंचामध्ये एवढे लीन झालेले असतो, की आपला संपूर्ण दिवस, आपले काही वर्ष किंवा पूर्ण आयुष्य देखील आपण फक्त आणि फक्त पैसा कमवणे, जी चांगली गोष्ट आहे. पण फक्त पैसा कमवणे, बाकी कोणत्याच गोष्टीकडे लक्ष न देणे, म्हणजे फक्त प्रॉपर्टी, पैसा, जमीन, जुमला, हिरे, जवारीत, सोनं, संधी ह्या गोष्टी घेण्यामध्ये प्रॉब्लेम नाही. पण फक्त तेच करून आपण आपल्या जीवनाचा आनंदाने मिळवणं, आपण आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा आपल्या फॅमिलीमध्ये आनंदी न राहणं किंवा ते करत असताना आपण नामस्मरण न करणं, म्हणजे देवाची जी आराधना ती न करणं आणि ऑब्व्हियसली आपण सेवा देखील न करणं. या सगळ्या गोष्टी संतांना वाटतं की आपण या प्रकारची चांगली कर्म फक्त करावीत आणि वाईट कर्मांपासून अलिप्त राहावं. म्हणून ते आपल्याला सांगत असतात, की आपल्याला हा भवरोग झालेला आहे आणि त्याच्यावरचा उपाय म्हणजे काय? सत्संग करा. म्हणजे चांगल्या लोकांची संगत करा, गुरूंची चांगल्या संगत करा, त्या संतांची संगत करा, त्या चांगल्या लोकांची जिकडे उपासना चालतात, अशा लोकांची संगत करा. तुम्ही फिजिकली नसाल, ऑनलाईन संगत करा, चांगलं ऐका, चांगलं वाचा, जेणेकरून तुमच्या मनात देखील चांगले विचार येतील. नामात राहणं म्हणजे कंटिन्यूअस नामस्मरण करणं. आपण बोलणं सोडलं तर नामस्मरण कंटिन्यूअस आपल्या डोक्यात असलं पाहिजे. तुम्ही जपमाळा करून करा, तुम्ही चालताना करा, तुम्ही झोपेतून उठल्यावरती करा, झोपण्याच्या अगोदर करा, सकाळ, दुपार, संध्याकाळ. म्हणजे या नामस्मरणामध्ये कोणत्या प्रकारच्या धर्माचं, जातीचं, पंथांचं, आर्थिक स्थितीचं, शारीरिक स्थितीचं, मानसिक स्थितीचं, शैक्षणिक स्थितीचं कोणत्याही प्रकारचं कसलंच बंधन नाही. कोणत्याही काळी, कोणत्याही वेळेला, कितीही वेळ, 1 मिनिटापासून 1 तास, 1 महिन्यापासून 10 वेळा कितीही तुम्ही नामस्मरण करू शकता. तर ते करत असताना चांगला विचार ठेवा, त्याच्यावरती श्रद्धा ठेवा आणि आपण चांगले विचार ठेवून चांगली कर्म देखील करायला पाहिजे. हे पण तेवढंच महत्त्वाचं. औषध
सोपे असते. म्हणजे ते जे सांगतात ते स्वतः अनुभव घेऊन सांगतच असतात. औषध सोपे जरी असले म्हणून त्यात गुण घ्यायचं म्हणून कसं चालेल? काही-काही वेळेला काही ज्या गोष्टी सोप्या असतात ना, त्याच आपल्याला वाटतात, ही काय सोपी गोष्ट आहे, आपण कशाला करावी? रोज एक्सरसाइज करणं, काही चालणं, योगासनं, मेडिटेशन करणं, जे काही तुम्ही करायचं असेल, सगळ्यांनाच माहिती आहे. ते किती लोकं करतात? चांगलं सकस अन्न खाल्लं पाहिजे. सगळ्यांनाच माहिती आहे, सोपी गोष्ट आहे. किती लोकं खातो? म्हणजे हेच संत आपल्याला सांगत असतात, जे आपल्याला सोपं वाटतं, पण ते आपण फॉलो नाही करत. तुकाराम तुकाराम महाराजांनी तुकारामने आपल्या उपासनेची शपथ घेऊन सांगितले, की त्यांनी जे काही कर्म केले आहे, त्यांनी जी उपासना केली त्याची शपथ घेऊन ते सांगितले की नामस्मरणासारखे सोपे साधन नाही. तुमचा हल्लीचा साधूंवर विश्वास नसला, तरी समर्थ आणि तुकाराम यांनी सांगितले, त्यावर तरी विश्वास ठेवायला काय हरकत आहे? म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणा, एकनाथ महाराज म्हणा, निवृत्ती महाराज म्हणा, नामदेव महाराज म्हणा, संत जनाबाई, गुरोबा कुंभार, कोणत्याही प्रकारचे संत म्हणजे स्वामी समर्थ म्हणा, साईबाबा म्हणा, तुम्ही ज्या संतांवरती विश्वास ठेवता, सगळ्या संतांचं एकच सांगणं आहे, की नामस्मरण करा आणि चांगले करा. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच करायची गरज नाही. त्यांनी तुमच्या कल्याणाकरताच हे साधन सांगितले. ते तुम्ही न कराल तर त्यांचे काही नुकसान नाही, तुमचेच नुकसान आहे. तरी त्याचा विचार करा. आपल्याला रोग झालाय अशी आपली अगोदर खात्री झाली पाहिजे. म्हणजे निम्मे काम झाले. म्हणजे प्रॉब्लेम समजला, की सोल्युशनवरती काम करणं सोपं असतं. पण आपल्याला प्रॉब्लेमच नाही समजत आहे किंवा आपल्याला तो पूर्णपणे एक्सेप्टच नाही करायचा असेल, तर सोल्युशन कोणी दिलं तर त्याच्यावरती आपण ॲक्शन घेऊ शकत नाही. आपल्याला रोग झाला आहे अशी अगदी खात्री झाली पाहिजे आणि निम्मे काम झाले पाहिजे. आपल्याला रोग झाला असेल, पक्के कळल्यावर आपण औषधे घेण्याचे टाळणार नाही. संसारात सुख नाही असे आपल्याला दिसत असताना, ज्या योगाने आपल्याला सुख मिळेल, त्याचे कटापटीला लागले पाहिजे. म्हणजे आपल्याला सुख कशातून मिळत असेल? आपल्याला प्रपंचात सुख मिळतं, पण ते टेम्पररी असतं. घर-दार, मुलं-बाळं, मुलगा-मुलगी किंवा पती-पत्नी, भाऊ-बहीण जे कोणी असेल, ते टेम्पररी आपल्या आयुष्यामध्ये सुख देणारं असतं आणि नामस्मरण, संतांचा सहवास हेच आपल्याला परमनंट किंवा अखंड आनंद देऊ शकतो. त्याकरता होईल तितके नामात राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला खरे समाधान मिळेल. एका मनुष्याने 30 वर्ष मनापासून नोकरी केली. तो म्हणाला, "भगवंताची पूजा आणि भक्ती करायची कशी करावी, हे मी नोकरीपासूनच शिकलो." त्याला विचारले, "ते कसे?" तेव्हा त्याने उत्तर दिले, "नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते." आता तो जिथे बदली करेल तिथे आपल्याला जावे लागते. मग घरात अडचण असली, तर तिथे आपले काही चालत नाही. म्हणजेच आपलेपणा बाजूला ठेवावे लागते. आता मी सेवानिवृत्त झाल्यावर मालक तेवढा बदलले. म्हणजे मी त्या नोकरीच्या ऐवजी देवाचे कार्य करतो. आता मी वरिष्ठांच्या ठिकाणी भगवंताला ठेवले. भगवंत हा श्रेष्ठ वरिष्ठ आहे. कारण तो माणसांसारखा स्वार्थी नाही. आपण ज्या प्रापंचिक जीवनामध्ये राहत असतो, वागत असतो, ते आपल्याला काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर्य, षड्रिपूचा इम्पॅक्ट आपल्यावरती असतो. म्हणून आपल्याकडून काही प्रमाद घडतात, चुका घडतात. पण परमेश्वराचं आपण नामस्मरण केलं, तो आपल्याला कोणत्याही प्रकारची गोष्ट जी आपल्याला योग्य आहे, ती तर करणारच आहे. तो अत्यंत निस्वार्थी असल्याने म्हणजे परमेश्वर निस्वार्थ असल्याने माझ्या हितातच नेहमी घडवून आणतो. म्हणून मी आता अत्यंत आनंदात आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाने आपल्या प्रपंचापासून परमार्थ करायला शिकले पाहिजे. हेच आपल्या जीवनाचे सार आहे. हे महाराजांनी सांगितलं. शेवटचं वाक्य. अनन्यते शिवाय भगवंताची प्राप्ती नाही. त्यातच भक्ती जन्मभूती म्हणजे भवरापापासून मुक्त होण्यासाठी सत्संगती आणि नामस्मरणासारखं साधं सोपं साधन हे महाराजांनी सांगितलंय आणि सगळ्या संतांनी हेच सांगितलेलं आहे. तर आपण देखील नामस्मरण न चुकता रोजच करावं. 1 मिनिटं करा, 1 तास करा, 1 माळ करा, 10 माळ करा. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री केव्हाही करा. चालताना करा, झोपून करा, प्रवासात असताना करा. त्यासाठी कोणत्याही प्रकारचं तुम्ही रिस्ट्रिक्शन तुमच्याकडे नाही. हे लक्षात ठेवलं पाहिजे. फक्त नामामध्ये आपलं ते बसलं पाहिजे. ते गुरुच्या इच्छेने कदाचित ते शिद्धाडून केलं पाहिजे आणि तो आपल्या चांगल्यासाठीच आहे देव. हे ह्याच्यावरती आपला पूर्ण विश्वास असतो.
आता आपण 11 वेळेला श्रीरामाचे नामाचे जप करूया. श्रीराम, 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 श्रीराम. श्रीराम, 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 श्रीराम. श्रीराम, श्रीराम, श्रीराम. धन्यवाद. हे 110व्या दिवसाचं जे प्रवचनाचं वाचन झालं, ते तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि तुमचा उर्वरित दिवस हा असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावं, हीच त्या श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि तेच म्हणतो. जय श्रीराम, 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 जय श्रीराम.